हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सॉफ्ट स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल्स, स्पोकन इंग्लिश आणि करिअर गायडन्स इत्यादीबद्दल चर्चा करतोय. आपला जो याच्या अगोदरचा व्हिडिओ होता, त्यानंतर बहुतेक 4-5 दिवसानंतर परत हा मी व्हिडिओ बनवतो. बहुतेक 5-6 दिवस होत आहेत त्या व्हिडिओला. त्यामध्ये मी TET1, TET2 दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय प्रेफरन्स द्यावा या संदर्भातला एक व्हिडिओ आपण काय केला होता, बनवला होता. मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट येते, खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. शिवाय खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला नक्की प्रश्न केलाय की सर मला चान्स किती आहे. आता हा तुमच्या मी भावना समजू शकतो की तुमचा प्रश्न हा अतिशय इनोसन्सने विचारला गेलेला आहे. शिवाय तुम्हाला भरपूर क्युरिओसिटी आहे या सगळ्या प्रक्रियेबद्दल. तर मी असं विचार केला की बऱ्याच लोकांना मी कमेंट तर दिले, पण ती कमेंट पण मी एक सिंपल स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये यू आर इन कॉम्पिटिशन, ऑल द बेस्ट अशा टायटलची ती कमेंट आहे. आता मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवून तुम्हाला तुमच्यासोबत सर्वांसोबत शेअरच करावं की नक्की मला काय वाटतं तुमच्या कमेंट्स मधला स्कोर पाहून. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इलेक्शनचे पोल वगैरे ऐकत असाल. म्हणजे इलेक्शन झाले की लगेच काही वृत्तवाहिन्या या आमदाराला, या मतदारसंघात आमदार हा निवडून येईल, त्या मतदारसंघात तो येईल, यांची सत्ता राज्यात येईल, त्यांची सत्ता राज्यात येईल. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला हेही लक्षात येतं की ते अंदाज खरे ठरतात. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये काय असतं की त्यांच्याकडे डेटा असतो, ते डेटा कलेक्ट करतात. आता मला जेव्हा तुम्ही कट ऑफ काय लागेल असं मला विचारता, तेव्हा त्याचं कारण हेच आहे की बाकीचे जे माझे काही मित्र आहेत त्यांनी बऱ्यापैकी जाहीर करून टाकले की काय कट ऑफ असेल किंवा काय नाही. आणि मी मात्र ह्याच्यावर आणखी वाट पाहतोय, वेट अँड वॉच ही भूमिका घेतोय. कारण का की जोपर्यंत माझ्याकडे ऑथेंटिक डेटा नाही तोपर्यंत मला कट ऑफवर कमेंट करणं योग्य वाटणार नाही. आता आज बघा, जवळपास 125 काहीतरी लोकांचे मी मार्क्स कलेक्ट केले आणि पाहिलं तर बऱ्यापैकी माझ्या लक्षात आलेल्या ज्या 2-3 गोष्टी आहेत ते सांगतो तुम्हाला. जे 100च्या आत आहेत, काय हार्डली 1-2-3 लोक आहेत ज्यांनी कमेंट केलेत. मला 2 ते 3 लोक आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणा की 95 पासून याची सुरुवात होते. 95 पासून TITच्या स्कोरसाठी जे विचारतायत कंटिन्युअसली की सर मला चान्स असेल का, माझी ही कॅटेगरी आहे, हे मार्क आहेत, ही TET आहे, मला किती चान्स आहे. आता ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक तर मला असं वाटतं की डेटा खूप असणं गरजेचं आहे. खूप म्हणजे काय की तेवढा डेटा त्याच्यावर काम करून मीन मोड ॲव्हरेज काढून बऱ्यापैकी सांगता येईल की बाबा हा इथवर जाऊ शकतो, हे ते असं काहीतरी. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय की आज जे मी काही मला ज्या काही कमेंट आले त्यांच्यावरून माझ्या जे काही लक्षात आलं ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय. साधारणतः 95 to 110 या लोकांनी काय करावं, 95 ते 110 पर्यंत मार्क TET मार्क असणाऱ्या लोकांनी हे कट टू कट आहेत. काय आहेत? कट टू कट आहेत. म्हणजे तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे इथून पुढच्या गोष्टींसाठी, जसं की इंटरव्ह्यू आहेत त्याच्यासाठी खास करून. कारण बऱ्यापैकी जिल्हा परिषदेचं जे TITचा स्कोर आहे तो खूप वर जाईल. सगळ्यात 1 नंबरला झेडपीचा लागेल, त्यानंतर 2 नंबरला मनपा वगैरे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधले बाकी घटक आहेत त्यांचा लागेल, आणि सगळ्यात 3 नंबर जो आहे तो खाजगी अनुदानित संस्थांचा लागेल. आता असं का म्हणतो मी, कारण सगळ्यांनाच माहीत आहे की खाजगी अनुदानित ज्या शाळा आहेत त्या इंटरव्ह्यू घेणार आहेत, आणि जे टॉप स्कोरर विद्यार्थी आहेत त्यांना हे कदापि आवडणार नाही की ते जातील, इंटरव्ह्यू देतील आणि काही डील वगैरे होण्याच्या शक्यताची एक भीती आहे. त्याच्यामुळं जवळपास ऑल टॉप क्लास TIT विल ट्राय फॉर झडपी, त्यानंतर मनपा नगरपालिका, आणि त्यानंतर मग खाजगी अनुदानित शाळा. तर मला असं वाटतं
की जे 95 पासून 110 पर्यंत आहेत यांना फिक्सपणे खाजगी अनुदानित कडेच यांना जर स्कोप मिळाला तर मिळेल, कारण खूप कमी चान्सेस आहेत, कारण स्पर्धा एवढी मोठी आहे. मी एक वर्तमानपत्रातून काही चाळत होतो जेव्हा TITचे स्कोर रिलीज होत होते तेव्हा, तर त्यात असं दिसत होतं की जवळपास 50% TIT जे आहेत ते 100च्या पण खाली आहेत, 100च्या मार्काच्या पण खाली आहेत. जर तुम्हाला TITला 100 मार्क पडले तर तुम्ही 50% आहात. आता 100 110च्या पुढचे जे आहेत 110 ते 130 140 याच्यामध्ये मला असं वाटतं की 130चे जे पुढचे आहेत ते इझिली फ्लोट होतील झेडपीसाठी, ओके, जिल्हा परिषदांसाठी. त्यानंतर मग त्याच्या खालचे जे आहेत ते आणखी काही झेडपीच्या जागा शिल्लक राहिल्या तर त्या, आणि मग मनपा नगरपालिका वगैरे. आता यात मला आणखी हाही प्रश्न एक विचारण्यात आला की नगरपालिका नगर परिषदा यांच्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी अप्लाय करणं चांगलं का जिल्हा परिषदेसाठी अप्लाय करणं चालणं? माझं तर हेच प्रामाणिक मत आहे की जिल्हा परिषद हे चांगलं आहे. हे लक्षात येत नाहीये, तुम्हाला लक्षात येतं का बघा, किंवा तुम्हाला कुणाला जर याच्याबद्दल माहिती असेल तर नक्की खाली कमेंट करा की नगरपालिका आणि महानगरपालिका वगैरे आहेत यांचं जे पेमेंट्स आहेत ते कुठून होतात, म्हणजे ते त्यांच्या स्थानिक टॅक्स बेक्स आणि कलेक्शनवरून करतात तर त्यांचं पेमेंट वरून येतात. कारण खूप साऱ्या नगरपालिका महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या पेमेंटचे प्रॉब्लेम्स असतात, हे मी ऐकले. मग ते ट्रान्सपोर्टेशनचे आणि तिथल्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे, मग हाच प्रॉब्लेम शाळेच्या शिक्षकांसाठी किंवा त्यांच्या शाळांसाठी लागू होतो का हे पाहावं लागेल. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या असे कधी मी प्रॉब्लेम झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. पण तुम्ही हा एक पॉईंट थोडंसं मित्रांनो फायनलाइज करण्याचा प्रयत्न करा की झेडपीचे कसं पेमेंट होतं, म्हणजे ज्या विभागातून होतं, वित्त विभागाकडून चेक येतात वगैरे, तसंच कॉर्पोरेशनच्या शाळांचं होतं का, किंवा त्यांना तिथंच तुम्ही आपल्या घरपट्टी नळपट्टी हे टॅक्स ते टॅक्स त्यातून टॅक्स गोळा करा त्यातूनच पगारी करा, अशी जर सिच्युएशन असेल तर मला वाटतं की ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी इकडंच जाऊ नका. पण मी म्हणलो की मला डिटेल माहीत नाही, तुम्ही थोडं माहिती काढा त्याबद्दल आणि मग हे करा. हां, त्यानंतर आता दुसरी गोष्ट काय की आपल्याकडे चॉईस फार नसणार आहेत, कारण का की आपल्याला नोकरी हवी आहे. चॉईसचा प्रश्न हा नंतर येतो. सो तुम्ही फार असं चूजी बनू नका की मला हे नको हेच पाहिजे हे नाही तर मग नकोच, असं तर नाही करता येणार आपल्याला. सो तुमचा म्हणजे कट ऑफ जो आहे तो लागताना सगळ्यात पहिल्यांदा जे क्रीम लेअर आहे तो झडपीकडे जाईल, जो 130च्या पुढे असेल किंवा थोडंफार हातभार येईल. त्याच्यानंतर मनपा नगरपालिका आणि त्याच्यानंतर खाजगी अनुदानित शाळा. याच्यामध्ये माझ्या आश्चर्यकारकरित्या 154+ असे मार्क्स असणारे खूपच कमी विद्यार्थी आहेत. मला तर वाटतं की मला एखाद दुसरी कमेंट आली, म्हणजे साधारणतः जर TITचं जे रेंज आहे ते 95 पासून 155-60 पर्यंत मला दिसतंय. 55च, त्याच्या पुढे मला काही दिसत नाहीये. म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे ते एवढ्या लोकांमध्येच आहे, 95 पासून 155 पर्यंत. सो यातून 155 पासून मागं 30 पर्यंत झेडपीला जातील असं मला वाटतं. त्याच्यानंतर त्याच्या ज्या खाली आहेत ते थोडेफार फ्लोट होत राहतील आणि त्यांना नगरपालिका महानगरपालिका इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांच्यापर्यंतही जातील. शिवाय आणखी एक सेगमेंट आहे जो आहे अंशतः अनुदानित, म्हणजे ज्यांना पूर्ण अनुदान नाही आहे. आत्ता 20% लागू झालं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्या शाळा अनुदानास पात्र ठरल्या आणि 20%च होतं त्यांना 2-2 महिन्याचं पेमेंट मागच्या महिन्यात रिलीज केलं आहे. म्हणजे तुम्ही याही शाळांचा म्हणजे जे काही कॅन्डिडेट्स आहेत याचाही विचार करू शकता, कारण 20% म्हणलं तरी तुम्हाला मला वाटतं
8-9 हजाराच्या रेंजमध्ये पेमेंट येतं आणि वर्षाला 20% त्याच्यात ग्रोथ आहे. म्हणजे दरवर्षी 20-20% अनुदान वाढत जाईल आणि येईल त्या येणाऱ्या 5 वर्षात त्याला 100% मिळेल. म्हणजे आपल्याकडे एवढे चान्सेस आहेत. आणि आणखी अशाही काही शाळा आहेत ज्या अनुदानास पात्र आहेत पण त्यांना अनुदान मिळालं नाही, त्यांना पुढं 4-5 वर्ष लागेल. तर मला असं वाटतं की TETचा जो कट ऑफ आहे तो अशा रेंजमध्ये जाईल. पण कॅटेगरी वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज किंवा JDPला हार्ड अँड फास्ट किती असेल सर, किंवा मनपाच्या शाळाला हार्ड अँड फास्ट किती असेल असं सांगता येणार नाही. तरीही मी प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. माझा हा जो व्हिडिओ आहे याच्याखाली तुम्ही तुमचं सिटी, डिस्ट्रिक्ट, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, नगर जे काय ते, आणि तुमचा TAIT स्कोर विथ कॅटेगरी कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून डेटा उपलब्ध होईल. आणि तुम्हाला शिवाय माझा आपल्याला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की जरी काही प्रश्न माझ्या व्हिडिओ खाली पडत असले तरी आपण सगळे भावी शिक्षक आहात मित्रांनो, किंवा आपलाही नक्कीच याविषयी अभ्यास आहे. आपण माझ्याच नाही तर माझ्यासारख्या खूप चांगल्या तज्ज्ञ लोकांचे व्हिडिओ पाहताय. तुम्हालाही एक अंडरस्टँडिंग आले, एक इंटरप्रिटेशन आले. समजा माझ्या व्हिडिओच्या खाली एखादी कमेंट आणि ज्याचं उत्तर मी दिलं नाही पण तुम्हाला त्याचं उत्तर माहित आहे, निश्चितपणे त्याचं उत्तर द्या. शिवाय तुम्हाला तुमचं काही गेसवर्क असेल निश्चितपणे तिथे टाका. तुमचे काही डाऊट्स असतील निश्चितपणे प्रश्न विचारा. त्याचबरोबर एक ऑर्गनाइज्ड स्वरूपात तुम्ही राहा, जेणेकरून कमेंट्सच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात राहा आणि एक नेटवर्क डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. एक सगळ्या भागातून कॅटेगरी वाईज मार्क कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला आयडिया येईल. कारण इन्फॉर्मेशन इज वेपन माय फ्रेंड्स. तुमच्याकडे जर माहिती असेल तर तुम्ही खूप काही करू शकता. आणि आता सध्या तर माहिती शेअर करण्याचं या व्हिडिओ खाली कमेंट करणे हा एकच माध्यम मला तर तुमच्यासाठी दिसतोय. सो तुम्ही ते करा. काही विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट गोष्टीत अनुभव असेल तर तो शेअर करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तो शेअर करा. मी कुठं चुकीचं वाटलं करेक्ट करा, मी ॲक्सेप्ट करेन.